संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून सर्वांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संत महात्मे आपली कशा प्रकारे काळजी वाहतात, संत महात्मे आपल्यावर कशा प्रकारचा कृपेचा वर्षाव करतात, आपलं हित कशा पद्धतीने करतात यासाठी मातेचा दृष्टांत देऊन संतांचं वर्णन करतायत। विठ्ठल विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंतकोट ब्रह्मांड नायक अखिल जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून तथा या ग्रामाची अधिष्ठात्री देवता भक्त श्रेष्ठ हनुमानजी महाराज यांच्या परमपावन दरबारामध्ये यांच्या सन्मुख आज या ठिकाणी आपण एका नैमित्तिक कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत। निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे। कैलासवासी सौभाग्यवती उजाबाई सुदामराव मुंडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांचे पतिदेव हरिभक्तीपरायण सुदामराव पाटलोबा मुंडे, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव रावसाहेब दादा सुदामराव मुंडे आणि गोविंदराव सुदामराव मुंडे या आणि तथा सर्व मुंडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित असणारा हा भक्ती महोत्सव एक दिवसीय कीर्तन सेवा आणि त्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम आहे। समस्त ग्रामस्थ सोनिहुरा यांच्या सहकार्याने सहभागाने तथा उपस्थित पंचक्रोशीतील सर्व गुणीजन गायक वादक मंडळींच्या सहकार्याने सात संगतीने या ठिकाणी आपण ही कीर्तन सेवा करणार आहोत। सेवेसाठी उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी, विशेषतः या कीर्तन सेवेसाठी साथीसाठी उपस्थित असणारे आपल्या पंचक्रोशीतील ही सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय सुखदेवजी महाराज आहेत, बालासाहेब महाराज आहेत, नारायण महाराज आहेत, माऊली आहेत, आमचे ज्येष्ठ बंधू मंजारी नाना आहेत, त्याचप्रमाणे ही सर्व भजनी मंडळी आमचे दादा आहेत कावळेच्या वाडीहून आले आहेत आणि आमचे परमेश्वर महाराज सर्व उपस्थित मंडळी, त्याचप्रमाणे मृदंगाच्या साथीसाठी खास हरिभक्तीपरायण आदिनाथ महाराज उपस्थित आहेत। सर्वांना मनोभावे वंदन करून सेवेला प्रारंभ। विठ्ठल विठ्ठल ज्या मातोश्रींच्या प्रित्यर्थ ही कीर्तन सेवा आहे, खरं म्हणजे त्यांच्या प्रित्यर्थ ही सेवा करत असताना धन्यता वाटत आहे एका प्रकारची। कारण मातोश्रींचं जीवन अत्यंत पारमार्थिक जीवन होतं। त्यांचं जीवन म्हणजे असं होतं की मला तरी असं वाटतंय, कारण या गावचा आणि माझा फार लहानपणापासून संबंध आहे, त्यामुळे गावातली बरीच काही व्यक्तिमत्व मंडळी पारमार्थिक ही मी जाणून आहे। अर्थात त्यांना आपण बाई म्हणायचो। बाईंनी आपल्या या गावातील एकही कीर्तन चुकवलं नसेल आणि विशेष नामचिंतनाची आवड। आपल्याकडे प्रातस्मरणीय गुरुवर्य लाडू गुरुजींनी जी काही रामकृष्ण हरी नाम सप्ताह केली त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग असायचा बाईंचा। मी पाहिलं आमच्या गावामध्येही गुरुजींनी सप्ताह आरंभित केला होता, तर इथून ही सगळी मंडळी येत असायची त्या ठिकाणी, बाई पण त्या ठिकाणी येत असायच्या। नामचिंतनाची विशेष आवड, पारमार्थिक जीवन, धार्मिक जीवन आणि म्हणूनच ही जी काही सगळी पुढची पिढी आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, म्हणून या मातोश्रींची सेवा करत असताना खरोखर एक धन्यता वाटत आहे।
आपण सर्वजण अर्थात बाईंना एक प्रकारची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहोत। मानवी जीवनामध्ये मनुष्याचं जीवन घडत असताना, परिपूर्ण अवस्थेला येत असताना अनेक प्रकारचे त्याच्यावर कोणाचे ना कोणाचे तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने उपकार होत असतात। त्याच्यावर कळत नकळत अनेकांचं ऋण असतं। मनुष्य ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये लहानाचा मोठा होतो, पुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, तुकोबाराय या ठिकाणी दृष्टांत देत आहेत। तुकोबाराय दृष्टांत देत आहेत, मातेचा दृष्टांत देत आहेत। संत महात्मे सर्वसामान्य जीवाची काळजी कशी वाहतात, संत महात्मे सर्वसामान्य जीवांचं हित कसं वाहतात, तुकोबारायांच्या समोर एकमेव दृष्टांत आला, एकमेव उदाहरण आलं, ते म्हणजे मातेचं। दुसरं कोणतंच उदाहरण आलं नाही। त्याचं कारण काय हो? त्याचं कारणच असं आहे महाराज, आई जशी आपल्या मुलाचं हित वाहते तसं हित या जगामध्ये कोणीही वाहत नाही। कैसे मज येती सांभाळी तर कैसे तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती। ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचं हित वाहते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। वाहे वाहे हा पाठ अतिशय उत्तम आहे। आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा सांगत असतात की वाहे हा पाठ कसा योग्य आहे। काही काही जण जाणे म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त। आता वाहे मध्ये जाणे मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो, पहा। जाणेमध्ये असा फरक आहे की जाणे म्हणजे फक्त हिताचं ज्ञान आहे। काही काही माणसांना दुसऱ्याच्या हिताचं ज्ञान असतं, परंतु दुसऱ्याच्या कामाला कधीही पडत नाही। ते त्यांना कळतं आपण जर याच्या उपयोगाला पडलं किंवा ह्याला जर सांगितलं काय तर याचं हित होईल। ज्ञान आहे परंतु कृतीमध्ये त्याचं रूपांतर होत नाही। परंतु वाहेमध्ये ज्ञानही आहे आणि कृतीमध्ये तत्पर देखील आहे। माऊली जी आपली आई आहे ही त्या लेकराच्या हितामध्ये अत्यंत तत्पर असते महाराज। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। अजून तुकोबारायांच्या गाथेमध्ये एक आपल्याला त्या ठिकाणी चरण पाहायला मिळतं की अशाच अर्थाचा आहे। तुका म्हणे माता वाहे तानवल्याची चिंता, त्या ठिकाणी वाहे हाच पाठ आलेला आहे, म्हणून वाहे हा पाठ योग्य आहे। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। अहो या लेकराचं हित वाहण्यासाठी माऊलीवर कितीही कष्ट पडले, कितीही मोठे कष्ट पडले तरी ते सगळं सहन करते, परंतु त्याचं हितच करते। आपल्या भारत देशातील फार मोठा एक इतिहास आहे। एका खेडेगावामध्ये, अत्यंत खेडेगाव होतं, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती, दळणवळणाची व्यवस्था नाही, निर्जन स्थळी ते गाव वसलेलं। आणि एका गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या ठिकाणची जी काही ब्राह्मण माता माऊली होती ती गरोदर होती, तिचे दिवस भरलेले होते आणि प्रसूतीचा काळ जवळ आला। गावामध्ये कुणीही डॉक्टर वैद्य नाहीत, साधा हकीम नाही, साधी बाळंतीण करणारी सुईण सुद्धा एखादी नाही। आता हिला तर खूप वेदना होत आहेत, बाजावर ही तडफडते, जवळ घरामध्ये कुणी माणूस नाही, शहाणा माणूस नाही। एक लहानशी तिची नणंद होती 12-13 वर्षाची, ती म्हटली ए वहिंस जवळ ये जरा, मला तर फार त्रास होत आहे, प्रसूतीही होत नाही आणि वेदना थांबत नाही, काहीतरी करा, कुणाला तरी बोलवा आणि या वेदनेपासून माझी सुटका करा। ती लहान जी नणंद होती ती सैरा बहिरा पळत सुटली गावामध्ये दुपारच्या वेळेला कुणी माणूस नाही, शेतामध्ये गेले सगळे, इकडे तिकडे पाहती तिला एका वटवृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली एक साधू महात्मे बसलेले दिसले। साधू महात्मे बसलेले होते, ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये होते। ही गेल्यानंतर आता प्रसंगच असा तिने पाहिला, ती म्हटली ओ साधू महाराज माझ्याकडे लक्ष द्या। साधू महाराज ध्यानमग्न अवस्थेतून डोळे त्यांनी उघडले आणि पाहू लागले। तिने त्या साधू महाराजांना साष्टांग प्रणिपात केला आणि बोलते महाराज माझी वहिनी आहे आणि तिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे, प्रसूतीही होत नाही आणि वेदना थांबत नाहीत, नेमकं तिला काय होईल सांगा, किंवा या वेदना कशा थांबल्या जातील हे सांगा, तिला काय होईल नेमकं।
बराच वेळ झाला ती तडफडते, विव्हळते. साधू महात्मे हे अंतर्ज्ञानी होते. त्यांनी डोळे लावले आणि त्यांना असं दिसलं की कुणीतरी एक चांगला प्रधान जन्माला येणार आहे. आणि त्यांनी पाहिलं, लगेच डोळे उघडून सांगितलं, हे बघ बेटा, तुझ्या वहिनीला काही काळजी करण्यासारखं नाही, तिला मुलगा होणार आहे. मुलगा होणार आहे म्हटल्यानंतर तिने धूम ठोकली. महाराज आनंदाच्या भरामध्ये पळत सुटली. ते आता साधूंना पुढचं काही सांगायचं होतं. साधूंनी हाक मारली, ए बेटी थांब, जरा थांब, इकडे पुढचं ऐक. ती जवळ आली, तुझ्या वहिनीला मुलगाच होणार आहे, परंतु या प्रहरामध्ये जर मुलगा झाला तर तो मुलगा भिकारी म्हणून जन्माला येणार आहे. हे प्रहर संपल्यानंतर जर मुलगा जन्माला आला तर तो प्रधान म्हणून जन्माला येणार आहे. तो आयुष्यभर प्रधान म्हणून जगणार आहे. आता काय करायचं हे तुझ्या वहिनीला सांग, काय करायचं, कसं करायचं ते ठरव, तुझ्या वहिनीला सांग. ती घरी आली. घरी आल्यानंतर तिने सांगितलं, वहिनी काही काळजी करू नका, तुम्हाला मुलगा होणार आहे. महाराज मुलगा होणार आहे हे शब्द कानावर पडले की ती तटकन उठून बसली त्या बाजेवर. तिला काहीच सुचेना गेलं. आनंद, ती वेदना सगळ्या विसरली. पण हे बघा वहिनी, पुढचं ऐका. साधूंनी पुढे असं भाकीत केलेलं आहे, जर या प्रहरामध्ये तुम्ही प्रसूत झालात, जन्माला आलेला जो मुलगा असेल तो भिकारी म्हणून जन्माला येणार आहे. आणि या प्रहरानंतर जर तो जन्माला आला तर तो प्रधान होणार आहे, राजाचा प्रधान म्हणून जन्माला येणार आहे. आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा. त्या धीरोदात्त माऊलीने थोडा वेळ विचार केला, शांत बसली. ती म्हणली, हे बघ वहिंस, मी प्रसूत झाले, प्रसवले तर प्रधानालाच प्रसवेल, प्रधानालाच जन्माला घालेल. भिकाऱ्याला जन्माला घालण्यापेक्षा एक वेळ मी मरण पत्करेल, पण भिकारी मुलाला जन्माला घालणार नाही. अगं वहिनी, तू हे काय बोलतेस? आता तुला किती प्रचंड वेदना होत आहेस. ते काही नाही, काही जरी झालं तरी मी अशाच मुलाला जन्माला घालील की तो प्रधान म्हणून जन्माला येईल. आणि महाराज, आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्या माता माऊलीने शीर्षासन केलं 3 तास. तब्बल 3 तास तिने खाली डोकं आणि वर पाय असं शीर्षासन केलं. आणि 3 तासानंतर प्रहर टळला. आणि मग तिने ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा म्हणजे आपल्या देशातला प्रसिद्ध प्रधान बिरबल. अकबर बिरबलांच्या ज्या गोष्टी आपण ऐकतो ना, त्याच्यामध्ये हा जो बिरबल आहे तो, त्याच्या जन्माची अशी कथा आहे. तो बिरबल जन्माला आला, परंतु तो जन्माला घालण्यासाठी, तो प्रधान मुलगा जन्माला घालण्यासाठी त्या माता माऊलीला किती कष्ट पडले हो, किती सहन करावं लागलं, त्याला किती त्याग करावा लागला. त्या मुलाचं हित पाहण्यासाठी ही माता माऊली 3 तास खाली डोकं वर पाय करून शीर्षासनामध्ये राहिली. याला म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अशी आई असते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. माता जी आपल्या मुलावर प्रेम करते ना महाराज, कुठल्याही प्रकारचा लाभ ठेवत नाही. अहो, वडीलही प्रेम करतात आणि आईही प्रेम करते. दोघांच्या प्रेमामध्ये फरक आहे. पहा, मी तुम्हाला पटवून देतो. वडील प्रेम कुठपर्यंत करतात? जोपर्यंत मुलगा काम करतो तोपर्यंत वडील प्रेम करतात. एकदा का मुलगा काम करना गेला स्वस्त बसून खायला तर वडील प्रेम करत नाहीत. वडील खवळतात, हे गोड मुंजा, तुझं काय हे बसण्याचं वय आहे का? नुसता खायच्या कामाचा आहेस का तू? काहीतरी काम कर. खायला तुझं काम केलं नाहीस तर तुला खायला मिळणार नाही, असं वडील म्हणतो. तो मुलगा ऐकून एकदम नर्वस होतो. आता त्याच्यापेक्षा तिची जी माता आहे आई, त्या आईला अधिक भयंकर वाईट वाटतं. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, तुकोबाराय म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. ते बाहेर गेल्यानंतर ती जवळ बोलवती, बाळू हे बघ, त्यांचं काही मनावर घेऊ नकोस, ते कामाला गेले ना, मी डबा काढून ठेवते आणि तू जेवून जा बाहेर. याला म्हणतात आई, याला म्हणतात माता. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि आपल्या मुलाने कितीही त्रास दिला, कितीही कष्ट दिले तरी ते सगळं सहन करते. सगळं सहन करते म्हणजे अगदी पोटात असल्यापासून सगळं आपल्या मुलाचं सहन करते. ही सगळी बारीक सारीक गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. कोटी भारवाहे कोटी भारवाहे कोटी भारवाहे
आहे त्याचे सर्वस्व ही साहे. ही माता माऊली आपल्या मुलाचं किती किती सहन करते, किती सहन करते, सगळं सहन करते, आयुष्यभर सहन करते, कधीच तक्रार करत नाही आपल्या मुलाची. आणि आपल्या मुलाची जर तक्रार करत असेल ना तर ती आई सावत्र आई समजावी. आपल्या पोटच्या पोराची कधीच माता तक्रार करत नाही महाराज, सगळं आपल्या पोटामध्ये घालते, सगळं सहन करते. आता काही काही मुलं इतके विचित्र असतात, आपल्या पत्नीचं ऐकून आपल्या आईला कितीही त्रास देतात महाराज, कितीही त्रास देतात हो. काही काही माणसांची मोठी गंमत असते. ज्ञानोबा म्हणतात पहिली बाळ दसे आईबा हेची पिशे ते सरे मग स्त्री मांसे भुलवणी ठाके. पहा तुम्ही एखादं लहान मुलं असेल तर सारखं आई 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 करत असतं, आईशिवाय त्याला दुसरं काहीच कळत नाही, परंतु ते सरे मग स्त्री मांसे भुलवणी ठाके. ज्ञानोबा म्हणतात तो जसा वयात येतो, लग्न होतं, मग आई बाजूला सरते आणि मग स्त्री मांसे भुलवणी ठाके. पत्नीवर एवढा भुलतो की सगळं तिचं ऐकून वागतो. खरं म्हणजे माणसाने पत्नीचं ऐकून वागू नये, पत्नीचं ऐकून परमार्थ करावा, पण पत्नीचं ऐकून व्यवहार करू नये. कारण पत्नीचं ज्यानं ज्यानं ऐकलं त्याचे एका घराचे 2 घरं झालेली आहेत. एका घराचे 2 घरं जे होतात त्याला कारण जर काय असेल, म्हणून शहाण्या माणसाने जर आपलं कुटुंब व्यवस्थित चालावं असं वाटत असेल त्याने सगळ्याच गोष्टी पत्नीच्या ऐकू नये. याचा अर्थ पत्नीला त्रास द्यावा, जाच करावा असा अर्थ नाही, परंतु त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. ज्ञानोबा बोलतात स्त्री चित्त आराधी स्त्रियेचे, ज्ञानोबा बोलतात चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय. ज्ञानोबा म्हणतात जसा एखादा गारुडी मनुष्य असतो त्या गारुडी माणसाकडे माकड असतं, ते गारुडी जसा खानाखुणा करील तसं ते माकड काय करतं, चाळे करतं. मी कोणाचं सांगतोय, माकडाचं, गारुड्याच्या माकडाचं सांगतोय का तुमच्या आलं लक्षात जाऊ द्या. अशी काही काही बैल वेळे माणसं असतात महाराज की इतके 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 पत्नीच्या अधीन. जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझा अर्पिला अशी त्यांची अवस्था असते. तुकोबारायने अशा जीवनाचा धिक्कार केलाय. तुकोबाराय म्हणतात धिक जिने ज्याचे बैले अधीन इह लोक परलोक दोन्ही नाही, त्याचा जीवनाचा धिक्कार असावा. बाईले अधीन होय त्याचे जीने, बाईले अधीन होय त्याचे जीने, बाईले अधीन होय ज्याचे जीने, बाईले अधीन होय त्याचे जीने, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार. बाईले अधीन होय ज्याचे जीने, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार, तयाच्या अवलोकने पडीचे द्वार. तुकोबाराय याच्या पुढे बोलतात, या प्रमाणाच्या पुढची भाषा आहे तुकोबारायांची. तुकोबाराय म्हणतात धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. धर्म तयाशीच घडे रे, परमार्थ दान धर्म त्यालाच घडतो. कोणाला? ज्याच्या अधीन पत्नी आहे. पहा तुम्ही, आपण जर गावच्या सप्त्याला जर मागायला गेलो वर्गणी वगैरे तर तो मनुष्य घरमालक म्हणतो ठीक आहे किती पावती फाडायची, किती पावती फाडायची, लिहा तुमच्या प्रमाणेच आकडा लिहा, मनाप्रमाणे आकडा लिहा. मग ही सगळी कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी पावती फाडतात. बराच वेळ जातो, या कार्यकर्त्यांना वाटतं आता पैसे देतील मग पैसे देतील. हा म्हणतो काय आहे, आमची माणसं घरी नाहीत आणि कपाटाच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. मग मला सांगा रिकामा आकडा टाकून उपयोग काय? सगळं दान धर्म करायचं असेल तर पत्नी अधीन पाहिजे, सगळं हात तिच्या ताब्यात आहे, ती म्हणली दान धर्म करा तरच करता येतो. म्हणून शहाण्या माणसाने जीवन जगत असताना काही गोष्टी मर्यादितच ठेवल्या पाहिजे, तरच सुखी जीवन जगता येतं. नाही तर पाल्हाळ जर असेल त्याच्यामध्ये, हा म्हणतो काय ग बंटी आणि ती म्हणते काय रे चिंटू, ह्याच्यामध्ये काही गांभीर्य आहे का? नाही. आपल्याकडे गृहस्थाश्रम, आदर्श गृहस्थाश्रम कशाला म्हटलेला आहे? मात्या पित्यांची सेवा फार महत्वाची आहे महाराज. आई वडिलांची सेवा पतीचं ऐकून माणसाने सोडून देऊ नये, अवश्य केली पाहिजे.
असाच एक बैलवेडा मनुष्य त्याच्या पत्नीनं सांगितलं, हे बघ, जर तुझी आई घरात राहत असेल तर मी बरोबर राहणार नाही. ह्या थेरडीची किती दिवस सेवा करायची मी, मला सेवा होणार नाही. ह्या म्हातारीची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. तुम्हाला काय करायचं महाराज? ही अशी दुष्ट होती, ती म्हणली ही संपून टाकायचं, काय करायचं म्हणजे मारून टाका. अशी दुष्ट. आणि हा इतका बैलवेडा झालेला होता. हा बैलवेडा तिचं त्यानं ऐकलं आणि त्याच्या आईला त्यांनी संपवलं महाराज. अक्षरशः आईची हत्या केली. एका पोत्यामध्ये ते प्रेत भरलं आणि ते प्रेत घेऊन तो गावाच्या बाहेर चालला, टाकून देण्यासाठी कुठेतरी. परंतु त्या परिसरामध्ये असंच काहीतरी प्रकरण घडलेलं होतं. तणावग्रस्त परिस्थिती होती. गस्त पथक त्या ठिकाणी फिरत होतं. पोलिसांचं एक पथक फिरत होतं आणि पोलिसांनी पाहिलं. आणि पोलिसांची नजर फार तीक्ष्ण असते. नुसतं ते चेहऱ्यावरून ओळखतात काय गडबड चालली म्हणून. त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आता महाराज हा तर मोठा गुन्हेगार होता, चंचल सगळा. त्याची अवस्था पाहिल्यानंतर पोलीस म्हणले, थांब, काय आहे बोचक्यामध्ये? हा अडमुठाच होता. तो म्हणला, माझ्या आईचं प्रेत आहे. प्रेत आहे? अशा पद्धतीने कसं काय चालवलंस तू? तो म्हणला, तिची हत्या केली. कोणी केली हत्या? मीच केली म्हणला. मीच केली म्हणल्यानंतर पोलिस सगळे खाली उतरले महाराज. आणि जे फटाफट फटके देऊ लागले, त्याला मार देऊ लागले. आणि तो मार त्या प्रेताने ऐकला. प्रेताने ऐकला आणि त्या प्रेताला वाचा फुटली. अरे कोण आहे माझ्या बाळाला मारतोय? माझ्या बाळाने मला मारलं, तुमच्या काय बापाचं जातंय? याला म्हणतात माता. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आता काय सहन करायचं महाराज? अक्षरशः मुलाने हत्या केली तरी सुद्धा माता सहन करते. तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये संत महात्म्यांना बोलतायत, ज्याप्रमाणे मातेने आपल्या मुलाचं हित केलं त्याप्रमाणे तुम्ही माझं ओझं वाहिलं, माझं हित केलं आणि माझं सर्वस्वी ओझं तुमच्यावर आहे. हीच गोष्ट आपण म्हणे माझे, तुका म्हणे माझे, आहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी भोजे. वाजवा महाराज.
विठ्ठल विठ्ठल. मोठा आश्चर्याचा धक्का बसला की मी पापी त्या म्हणाल्या सगळ्या. तुझ्यासारखे पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात त्यामुळे आम्हाला मालिन्य येतं. बरं हे कुकुट स्वामी तरी कोणती तपश्चर्या करत असली पाहिजे, कोणती साधना आहे यांच्या जीवनामध्ये, कोणती उपासना करतायत की अक्षरशः गंगा माता यमुना सरस्वती यांच्या सेवेसाठी येत आहेत. थोडा वेळानंतर ज्यावेळेस कुकुट स्वामी त्यांची पूजा अर्चा संपल्यानंतर आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर आल्यानंतर याने दर्शन घेतलं आणि विचारलं, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणती साधना करताय, कोणती तपश्चर्या करताय की प्रत्यक्षात गंगा माता तुमच्या सेवेसाठी येते, तिला पावित्र्य प्रदान तुमच्यामुळे होतं, अशी कोणती साधना करताय तुम्ही. असं म्हटल्यानंतर ते म्हटले, बाबा रे मी कुठल्याही प्रकारची तपश्चर्या करत नाही, मी अजून काशीला गेलेलो नाही, कुठल्या तीर्थाला जात नाही, कुठेच जात नाही. मग नेमकं तुम्ही काय करता, काय करता तुला पाहायचं असेल तर चल आत. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी दाखवले आपले आई वडील, वृद्ध आई वडील, आणि आई वडिलांची सेवा करतात ती. मी म्हणते म्हटले की या आई वडिलांच्या सेवेशिवाय मी माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच साधन करत नाही, कोणतीच तपश्चर्या करत नाही. पुंडलिकरायांना हा दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. बाप रे, आपण तर आपल्या जीवनामध्ये किती मोठं पाप कर्म करतोय, अक्षरशः आपली सेवा आपल्या आईवडिलांना करायला होतोय, आईवडिलांची सेवा तर आपण करतच नाहीत. मोठा आश्चर्याचा धक्का बसला. दर्शन घेतलं आणि ते पुढे काशीला गेलेच नाही. आई वडिलांना घेतलं आणि पंढरपूरला आले महाराज. पत्नी म्हणू लागली, मला घोड्यावर बसवा, मला घोड्यावर बसवा. आता परिवर्तन झालं होतं, पश्चाताप झालेला होता. अनुतापे दोष जाय न लगता निमिष, असं त्यांना पश्चाताप झाला. आई वडिलांना घेऊन पंढरपूरला आले आणि सेवा करतायत महाराज, सेवा करतायत. देव आपल्या माता पित्यांची एवढी सेवा करतायत, एवढी सेवा करतायत, त्याचा परिणाम पितृसेवा पुण्य ब्रह्म सनातन अंग संगे, पितृसेवा पुण्य लागला निदान, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे, ब्रह्म सनातन अंग संगे. पुण्यरायांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणती साधना केली, कोणती साधना केली. पितृसेवा पुण्य लाधला निधान, ब्रह्म सनातन अंग संगे. किंवा निळोबाराय महाराज त्या ठिकाणी वर्णन करतायत पुंडलिकरायांचं. आराधिला पुंडलिके पूजोनी जननी पूजोनिया जनके. आपली माता पिता यांची पूजा करून ते भगवान परमात्म्याची आराधना केली. म्हणून आई वडिलांच्या सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आणि प्रत्येक पुत्राने आपल्या मात्या पित्यांची सेवा केली पाहिजे. नव्हे नव्हे मुलाला बापूजी पुत्रत्व ही जी संज्ञा येते ती कशामुळे येते, आई वडिलांची सेवा केल्यामुळे. पहा, कोणी म्हणेल मुलगा आणि पुत्र याच्यामध्ये काय फरक. मुलगा आणि पुत्र याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. जो जो पुत्र असतो तो तो मुलगा असतो, पण जो जो मुलगा असतो तो तो पुत्र नसतो. तुम्ही म्हणाल कसं काय, कारण पुत्र हा जो शब्द आहे ना, या शब्दापाठीमागे फार मोठा विवक्षित अर्थ शास्त्राने सांगितलेला आहे. पुत्र कोणाला म्हणतात, व पुत्र पुन्नाम नरकात त्रायते यस्मात तस्मात पुत्र इति कथ्यते. जो आपल्या मात्या पित्यांना पितरांना पूत नावाच्या नरकापासून तारतो त्याला म्हणतात पुत्र. बृहत पाराशर स्मृतीमध्ये एक फार महत्वाचा विचार त्या ठिकाणी पुत्र शब्दाविषयी आलेला आहे. पुत्र कोणाला म्हणतात, पुत्रत्व ही संज्ञा कोणाकोणाला प्राप्त होती. त्यांनी असं सांगितलं की त्रिभिः पुत्रस्य पुत्रत्वं. 3 गोष्टी जर मनुष्य करत असेल तर त्याला पुत्र म्हणता येईल किंवा तो पुत्र म्हणण्याच्या लायकीचा आहे, अन्यथा तो पुत्र नाही. फार म्हणायचं झालं तर मुलगा म्हणा. फार दुर्दैवाची बाब आहे या जगामध्ये सध्या
की काही काही मुलांना मुलगा असं म्हणण्याचा सुद्धा त्यांचा व्यवहार नसतो मातेपित्यांबरोबर. मुलगा म्हणण्याचा व्यवहार सुद्धा वर्तन देखील ते आईवडिलांबरोबर करत नाहीत. इतकं विचित्र आईवडिलांबरोबर वागतात. फार झालं तर त्यांना मुलगा तर म्हणताच येणार नाही, मग त्यांना काय म्हणायचं? अपत्य म्हणायचं. अपत्य. मुलगा सुद्धा म्हणण्याच्या लायकीचे नाही. पुत्र कोणाला म्हणतात? त्रिभिः पुत्रस्य पुत्रत्वम. 3 गोष्टी जर करत असेल मनुष्य त्याला म्हणतात पुत्र. मग कोणत्या 3 गोष्टी आहेत? जीवतो वाक्यकरणात, क्षयाहे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाच्च त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी विचार असा आलेला आहे, जीवतो वाक्यकरणात. आपले आई वडील जिवंत असताना त्यांची जो त्यांच्या मनासारखी सेवा करतो, जिवंत असताना बरं का. काही काही माणसं जिवंत असताना काहीच सेवा करत नाहीत आई वडिलांची, आणि मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर वर्ष श्राद्धाला, गंगा पूजनाला एवढे मोठे मोठे टोले जंग महाराज आणतात. एवढा भरमसाठ पैसा खर्च करतात महाराज. तेवढा त्या दिवशी पैसा खर्च करण्यापेक्षा आयुष्यभर जर सांभाळला असतं तर त्यांनी आशीर्वाद दिला असता. तुकोबाराय म्हणतात मोठी विचित्र अवस्था आहे. भुके नाही अन्न, मेल्या पिंडात पिंडदान. हे तो चाळवा चाळवी, ही चाळवा चाळवी आहे. याला खरी सेवा म्हणता येत नाही. जीवतो वाक्य करणात, जिवंतपणे आईवडिलांची सेवा केली पाहिजे. क्षया हे भूरी भोजनात. क्षया हे ज्या तिथीला आपले माता पिता आई वडील मरण पावलेले आहेत त्या तिथीला त्यांच्या प्रित्यर्थ कमीत कमी 4 तरी माणसं जीव घातले पाहिजे. यथाशक्ती, यथा योग्य जसं घडन तसं आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आणि त्यानंतर गयायाम पिंडदानाच्च. गया किंवा तत्सम असणारी जी काही क्षेत्र आहेत, त्र्यंबकेश्वर, नाशिक, या ठिकाणी जाऊन आपल्या मात्या पित्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान प्रदान करणं, उदक प्रदान क्रिया करणं, हे अत्यंत महत्त्वाचं कर्म आहे. आणि ही 3 कर्म जर घडत असतील तर त्रिभिः पुत्रस्य पुत्रता. म्हणून हे मनुष्याच्या जीवनामध्ये श्राद्ध कर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं आद्य कर्तव्य आहे. श्राद्ध 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 म्हणजे काय हो? श्राद्ध कशाला म्हणतात? कशाला म्हणतात श्राद्ध? यत् श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम. जे अत्यंत आवडीने, प्रेमाने, आदराने, श्रद्धेने केलं जातं, शास्त्रोक्त पद्धतीने श्रद्धेने केलं जातं, त्याला म्हणतात श्राद्ध. काही काही माणसं करतात पण आवडीने आदराने करत नाहीत. मात्या पित्यांचं असंच महत्त्व एका इन्स्पेक्टर पोलीस साहेबांनी ऐकलं. त्यांना वाटलं, अरे आतापर्यंत आपण आपल्या आईवडिलांना टाकून बोलत होतो, नको नको ते बोलत होतो, त्यांची सेवा करत नव्हतो. आता इथून पुढे आपण आपल्या आईवडिलांची सेवा करायची आणि आईवडिलांचं दररोज दर्शन घेऊनच कामाला जायचं. घरी आले, ते रात्री आले. आता सगळा जो काही पेशा आहे हा पोलिसी पेशा आहे. बोलणं चालणं पोलिसी लोकांचं पहा कसं असतंय. मृदू पोलिसी लोकांचं कधीच बोलणं नसतं. मवाळ कधीच ते बोलत नाहीत, कारण त्यांना ट्रेनिंगच तसं दिलेलं असते. ते जर मवाळ बोलू लागले तर माणसं व्यवस्थित वागतील का बापूजी? त्यांना तसं ट्रेनिंगच असतं. ते घरी आले, पोलीस इन्स्पेक्टर साहेब घरी आले. घरी आल्यानंतर आई वडील झोपलेले होते. ते म्हणले, कुठे आहेत म्हातारा म्हातारी, कुठे आहेत, बोलवा त्यांना. आता ते झोपलेले होते, त्यांना बोलवलं. हे पहा, आजपासून मी तुमची सेवा करणार आहे. दररोज कामाला जायच्या अगोदर तुमचं दर्शन घेऊन जाणार आहे. तोपर्यंत तुम्ही सगळं तुमचं उरकून राहिलं पाहिजे. मला आज सकाळी, उद्या सकाळी 4 वाजता कामावर जायचं आहे. आंघोळ वगैरे करून तुम्ही तयार राहा. तुमचं दर्शन करून मला जायचं आहे. मला आशीर्वाद द्या. आता महाराज मला सांगा, ते वयोवृद्ध 80 पार केलेले, 85 वय असलेले बापाचे हे थरथर कापत कापत सकाळी सकाळी कसे तरी उठले. 4 वाजता उठून तयार राहायचंय. गार पाण्याने सांगोळ्या केला, थंडी भरली, कुडकुडायला लागले. कुडकुडत कुडकुडत बाहेर आले आणि तुम्हाला या समोर, मला तुमचं दर्शन घ्यायचंय, मला आशीर्वाद द्या. आता मला सांगा बापूजी, असं म्हणल्यावर ते आई वडील आशीर्वाद देतील का हो? असा आशीर्वाद काही मागून मिळतो का? मागून मिळत नाही. तो अंतःकरणाच्या प्रसन्नतेने मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांची सेवा का करायची? या जगतामध्ये मात्या पित्यांचे आपल्यावर जेवढे उपकार आहेत तेवढे कोणाचेच उपकार नाहीत महाराज. त्यांच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि त्यातली त्यात आईचे, आपल्या मातेचे आपल्यावर जेवढे उपकार आहेत ना, आपले अक्षरशः आपल्या या 3.5 हाताच्या देहाच्या चमड्याची चप्पल जरी करून आईच्या पायात घातली तरी तिच्या ऋणातून आपण कधीच उत्तीर्ण होणार नाहीत. एवढे अगणित उपकार आहेत मातेचे आपल्यावर. मनुष्याच्या जीवनामध्ये
पहिलं जर अध्यापक शिक्षिका कोण असेल तर आई आहे. आईच्या ऋणातून कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण या जगामध्ये मनुष्यावर निर्भेळ निस्वार्थ लाभाशिवाय जर प्रेम कोण करत असेल तर ती एकमेव माता आहे. माता व्यतिरिक्त कोणीही लाभा व्यतिरिक्त प्रेम करत नाही. जगात अनेक प्रेम करणारे मिळतात, पण काहीतरी स्वार्थ ठेवून काहीतरी लाभाच्या हेतूने प्रेम करतात. पण एक जगातला असं पात्र आहे महाराज, ते कुठल्याच प्रकारच्या लाभाची अपेक्षा करत नाही. हो, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे तुकोबारायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. या अभंगातला सिद्धांत संत महात्म्यांचं वर्णन करणे हा आहे आणि त्याला दृष्टांत म्हणून आईचा दृष्टांत दिलाय. उदाहरण संत महात्म्यांचं वर्णन तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत, पण त्याला उदाहरण देतात मातेचं. संत महात्म्यांचं वर्णन करतायत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्याचा आपण विचार करत असताना आपल्याला दिसून येतं, ज्या ज्या वेळेस संतांच्या वर्णनाचा विषय येतो महाराज, त्या त्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला एक वेगळाच बहर आलेला दिसतो. ज्याप्रमाणे वसंत ऋतूंचं आगमन झाल्यानंतर वनराईतील उद्यानातील जंगलातील जी काही वनराई असते, वृक्ष वेली झाडं अगदी टवटवीत असतात. ज्ञानोबाराय वर्णन करतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यसी. वसंत ऋतूचं आगमन झालंय हे वेगळं सांगावं लागत नाही. वसंताचा आला फळी फुली बहरला, फळी फुली बहरला, फळी फुली बहरला. वसंत ऋतूचं आगमन झालंय हे जसं वेगळं सांगावं लागत नाही ना, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथारूपी उद्यानामध्ये संत वर्णन रूपी वसंताचं आगमन झालं रे झालं की महाराजांची वाणी रूपी वेली शब्दरूपी फलाफुलांनी बहरून जाते. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या वर्णनामध्ये फार मोठे रममान झालेले आपल्याला दिसतात. संतांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय का करतात? का करतात? संतांचं वर्णन का करतात? इतरांचं कोणाचंही वर्णन करत नाहीत, पण संतांचं वर्णन केल्याशिवाय राहत नाही. का करतात संतांचं वर्णन? त्याचं महत्वाचं कारण असं आहे, संतांचं जीवन हे वास्तविक वर्णनीय आहे, स्तवनीय आहे. वर्णन कोणाचं होतं? ज्यांच्या जीवनामध्ये परोपकार असतो त्यांचंच वर्णन होतं. जे लोक स्वार्थी जगतात त्यांचं कुणीही नाव घेत नाही. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांचंच नाव घेतलं जातं. आणि साधू महापुरुषांच्या जीवनाचा विचार केला तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी ही त्यांची अवस्था आहे. नेहमी जगत असताना साधू महापुरुषांचं जे जीवन आहे ना, हे सर्वसामान्य जनतेसाठी एक फार मोठा आधारस्तंभ आहे, आदर्श स्वरूप आहे. काय आहे? मनुष्य जीवनाची गती आणि अधोगती ही त्याने ठरवलेल्या आदर्शावर, निवडलेल्या आदर्शावर अवलंबून असते. मनुष्य जीवनामध्ये जसा आदर्श निवडतो तसं त्याच्याकडून अनुकरण घडतं, आणि जसं अनुकरण घडतं तसा अनुभव येतो. पहा,
जर चांगला अनुभव या वाटत असेल तर जीवनामध्ये चांगलं अनुकरण घडलं पाहिजे, आणि चांगलं अनुकरण घडावं वाटत असेल तर चांगले आदर्श असले पाहिजेत. बापूजींसारखे असे आदर्श असले पाहिजे सर्वांगाने. असे आदर्श मंडळी असतील तर आपल्याकडून तशा प्रकारचं वाटचाल होत असते. परंतु दुर्दैवाची बाब ही आहे, समाजामध्ये चांगले आदर्श सापडत नाहीत. लोक नको त्याला आदर्श मानतात. अलीकडे अभिनेत्यांनाच आदर्श मानतात. त्यांचं कुठल्या अंगाने जीवन आदर्श स्वरूप आहे? कुठल्याच अंगाने नाही. संत महात्म्यांचं जीवन हे आदर्श स्वरूप आहे. संत महात्म्यांचा सर्वात महत्वाचा गुण जर कोणता आवडत असेल जगद्गुरु तुकोबारायांना, तो म्हणजे परोपकारी जीवन. तुकोबाराय म्हणतात, अरे स्वतःसाठी तर सगळेच जण जगतात, स्वतःसाठी कोण जगत नाही. आत्मार्थम जीव लोकेस्मिन कोण जीवती मानव परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. जो दुसऱ्यासाठी जगतो ना तोच यथार्थ रूपाने जगतो. स्वतःसाठी तर किडे मुंगी प्राणी पशु प्राणी कीटक प्राणी सगळे स्वतःसाठी जगतात. साधू महापुरुषांच्या जीवनाची फार मोठी खासियत आहे. करुणी चिंतन करवावे आणि का तो या लोका झाला नाव जगी. तुकोबाराय वर्णन करतात, या साधू महापुरुषांचं जीवन कसं आहे? एखाद्या नावेप्रमाणे आहे. नावेप्रमाणे. नाव काय करते हो? नाव स्वतः तरते आणि इतरांनाही तारते. नावेचं प्रयोजन जगद्गुरु तुकोबारायांनी एका चरणामध्ये सांगितलेलं आहे. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, तुका म्हणे जनासाठी उदकी ठाव, संत जगी तैसे संत जगी, तैसे संत जगी तैसे संत जगी. तैसे संत जगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. या नावेचा उपयोग जर काय असेल तर सर्वसामान्य जनतेला पाण्यामध्ये तरुण जाण्यासाठी एक आधारभूत अशी नाव आहे. नावेचा उपयोग कशासाठी केला जातो? पैल तीराला जाण्यासाठी. त्याप्रमाणे संत महात्मे या जगतामध्ये एक नाव आहेत. भवसागर तरता कार्य करीत असा किंवा भवतरावया उत्तम हे नाव. तुकोबाराय म्हणतात, भवतरावया उत्तम हे नाव भिजो निधी पाव हात काही. भवसागर तरुण जाण्यासाठी अत्यंत उत्तम अशी नौका म्हणजे जर कोण असेल तर संत महात्मे आहेत. नाव काय करते? स्वतः तरते आणि इतरांना तारते. सतरती सतरती स लोकांस तारयती. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोळी माझी. हे संत महात्मे उपकार कसा करतात? कसा उपकार करतात? त्या उपकाराचं स्वरूप काय? उपकार करतात म्हणजे काय करतात? संत महात्मे जवळ घेतात. उपकार शब्दाचा अर्थ जर आपण पाहू गेलो, उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याचं नाव उपकार आहे. संत महात्मे जे सर्वसामान्य अज्ञानी जन आहेत, अज्ञानी जीव आहेत, त्यांना आपल्या जवळ घेतात. त्यांना वसे तुझे संत महात्म्यांचं असं जीवन आहे. सर्वसामान्य जनतेला आपल्या जवळ घेतात, जवळ घेतात, उपकार करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. आणि प्रेम करत असताना कुठल्याही लाभाची अपेक्षा ठेवत नाही. कुठल्याही प्रकारची ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन, लाभाशिवाय प्रेम करतात. कसलाही असो, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, कुठेही जन्माला आलेला असो, संत महात्मे कशाचाही विचार करत नाहीत. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. कुठल्याही कुळामध्ये जन्माला येऊ द्या, संत महात्मे त्याला दूर लोटत नाहीत, जवळ घेतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याच्यावर प्रेम करतात, त्याचं हित पाहतात, त्याचं हित करतात, कल्याण करतात, त्याच्या कल्याणाची काळजी वाहतात. त्याच्या कल्याणाची काळजी कशी वाहतात? तुकोबाराय त्याच्यासाठी उदाहरण देत आहेत मातेचं.
आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाच्या हितासाठी तत्पर असते, मुलाचं हित वाहते, त्याप्रमाणे संत महात्मेही सर्वसामान्य जनतेचं हित वाहतात. यासाठी आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उदाहरण देत आहेत. वाहे माऊलीचे चित्त. काय आहे, वर सगळं असं अंधार पडताना दिसत आहे. त्यामुळे आलेले जे सगळे पाहुणे आहेत हे वेळेमध्ये प्रसादाचं सेवन करून गेले पाहिजे. त्यामुळे आपल्याला याही दृष्टीने थोडं सहकार्य अपेक्षित आहे. बगळीकडे, त्या बगळीकडे रागाने पाहिल्यानंतर ती बगळी जळून खाक झाली महाराज. अक्षरशः याला थोडस बरं वाटलं. आपण जी काही तपश्चर्या केली आहे त्याचं काहीतरी चीज झालं. तो त्या ठिकाणी गावामध्ये आला. आता जरी संन्यासी होता, ब्राह्मण होता, तरी सुद्धा भूक लागल्यानंतर काय हो, आमचे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे, जरी झाला संन्यासी तरी माध्यानासी तोंडवासी. गावामध्ये भिक्षा मागण्याकरिता आला. एक माता माऊली पतिव्रता होती आणि पतीची सेवा करत होती. याने मोठ्याने हाक मारली, ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही असं म्हटल्यानंतर आता त्या माता माऊलीच्या कानावरती हाक आलेली होती. तिला यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यानंतर हा रागाने पाहू लागला तिच्याकडे. काय ग, तुला कळत नाही का मी कोण आहे, असं तसं असं म्हटल्यानंतर ती माता माऊली सुद्धा पतिव्रता होती. तिच्यामध्ये पतीच्या सेवेने एक फार मोठं सामर्थ्य आलेलं होतं. ती म्हटली, महाराज जळून जायला मी काही बगळी नाही, मी काही बगळी नाही. अरे बापरे, मोठा आश्चर्याचा धक्का बसला. ते कौशिकाला असं वाटलं की हिला कोणी सांगितलं हे. मी माझ्या डोळ्याने त्या ठिकाणी बगळी जळून मरण पावली हे तिला कोणी सांगितलं. पुढे ती माता माऊली अशी म्हटली, महाराज हे जे सगळं तत्वज्ञान आहे ना, मला माझ्या पतीची सेवा केल्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि एवढंच नाही, आमच्या गावामध्ये एक धर्मव्याध नावाचा व्याध आहे. तुम्ही त्याच्याकडे जा, तो तुम्हाला अजून काही ब्रह्मज्ञान सांगेल. हे त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे गेल्यानंतर आता तो व्याधच होता. व्याध म्हटल्यानंतर पारधी वंशामध्ये जन्माला आलेला तो, त्याच्याकडे वंश परंपरेनं आलेला जो काही मांस विक्रय करण्याचा धंदा होता, तो मांस विक्रय करत होता. आता ते सगळं गलिच्छ स्वरूप, ते सगळं अमंगळ अपवित्र ती अवस्था. हे ब्राह्मण देवता त्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. तो म्हणला, हा काय प्रकार आहे, आपल्याला ज्याच्याकडे पाठवलेला आहे तो मनुष्य कसा आहे. पण ते सुद्धा पोचलेला महात्मा होता धर्मव्याध. धर्मव्याधाने सांगितलं, ओ महाराज तुम्हाला त्या पतिव्रता माऊलीने सांगितले ना माझ्याकडे पाठवायला यायला. पुन्हा दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. अरे बापरे, याला कसं हे कळलं. तो म्हणला, का रे बाळा हे तुला कसं काय कळलं हे. तो म्हणला, मी काही दुसरं करत नाही. ह्याचं जर तुम्हाला वर्म सांगायचं असेल तर चला माझ्याबरोबर, चला माझ्या घरी. या ठिकाणी थांबणं थोडंसं व्यवस्थित वाटत नाही मला. तो घरी गेला आणि त्यांनी दाखवलं की हे बघा, एका खाटावर त्याची आई होती आणि एका खाटावर वडील होती. यांची मी दररोज सेवा करतो म्हणले. बाकी कुठल्याही प्रकारची तपश्चर्या करत नाही, आराधना करत नाही. यांची सेवा करत असल्यामुळे यांच्या सेवेने मला घर बसल्या सगळं तत्वज्ञान झालेलं आहे, अंतर्ज्ञान झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे महाराज, आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं फार मोठं सामर्थ्य आहे. घर बसल्या सगळं तत्वज्ञान, सगळी तीर्थ माणसाला प्राप्त होतात. कारण सगळ्या तीर्थांचं सार जर कोण असतील तर आई वडील आहेत. पण दुर्दैवाची बाब ही आहे की या
जगामध्ये सध्याच्या काळामध्ये ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिकडे दुर्लक्ष आहे आणि ज्या नको त्या गोष्टी त्यांना फार महत्त्व येत चाललेलं आहे. आई वडिलांची सेवा ही सगळ्यात मोठं श्रेष्ठ तप आहे. पण माणसं आई वडिलांना वारेवर सोडून आळंदी पंढरीला जातात, दान धर्म करतात, त्याचा काही उपयोग होत नाही. सगळ्यात महत्त्वाची जर सेवा कोणती असेल तर आपल्या आई वडिलांची सेवा हीच फार मोठी तपश्चर्या आहे. विठ्ठल विठ्ठल आता पहा तुम्ही, आपण ज्या या महाराष्ट्रामध्ये ज्या देवतेचे उपासक आहोत श्री पांडुरंग परमात्मा, भगवान पांडुरंग परमात्मा या पंढरपूरला कशामुळे आला हो? भक्तराज पुंडलिकांच्या सेवेमुळे. या भक्तराज पुंडलिकांनी आपल्या मात्या पित्यांची सेवा केली आणि या सेवेमुळे अजून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी तिष्ठत राहावं लागलेलं आहे, उभं राहावं लागलेलं आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, पुंडलिकासाठी अजून साठी अजूनी तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. भक्तराज पुंडलिक महाराजांचा जर आपण चरित्राचा विचार करू गेलो तर असं दिसून येतं की पूर्व आयुष्यामध्ये भक्तराज पुंडलिकजी आपल्या मात्या पित्यांची सेवा करत नव्हते. आपल्या पत्नीची आणि स्वतःची सेवा आईवडिलांना करायला सांगत होते. पूर्व चरित्रामध्ये असा कथा भाग आलेला आहे. आणि असं झालं, महाराज हे वयोवृद्ध आईवडील या दोघांच्या सेवेला कंटाळले व अक्षरशः गावामध्ये काही तीर्थयात्रेला जाणारे यात्रेकरू आलेले होते आणि या यात्रेकरून बरोबर ते दोघंही निघाले यात्रेला, काशीला जाण्यासाठी निघाले. यांनी विचारलं, बाळा आम्ही जावं का रे काशीला? तो म्हणला, जा तुम्ही इथं तरी काय कामाचे आहेत, जा, असं उपेक्षेने म्हटला. आणि ते थकलेले माता पिता वयोवृद्ध आई वडील तीर्थयात्रेला इतर यात्रेकरून बरोबर जायला निघाले. दर मजल दर कोस करत करत त्या ठिकाणी ते पोहोचले. एकदम काशीच्या एकदम जवळ गेले होते, अजून काशी यायची राहिलेली होती. काशीच्या जवळजवळ परिसरामध्ये पोहोचले तेवढ्यात इकडे आता या पुंडलिकरायांच्या पत्नीला सेवा करण्याची काही सवय नव्हती. ती म्हणली, बरं झालं ते आपल्या म्हातारी होते, आपली सेवा करत होते, आपण त्यांना घेऊन आलं पाहिजे, चला आपणही तीर्थयात्रेला जाऊन त्यांना येताना घेऊन येऊ. आणि हे दोघंही घोड्यावर त्या ठिकाणी गेले. काशीला पोहोचतात न पोहोचतात तेवढ्यात ह्यांनी पाहिलं आणि त्यांना धरलं. त्यांना म्हणले, चला इथूनच परत चला म्हणले, आमची सेवा करायला घरी कुणीच नाही, चला तुम्ही सेवा करण्यासाठी. आता काय नाईलाज झालेला होता महाराज. वयोवृद्धावस्थेमध्ये पराधीन जीवन असतं, जसं मुलं वागवतील तशा पद्धतीनं वागावं लागतं. आणि त्यांच्याबरोबर ते निघाले. आता पहा, हे दोघं जण घोड्यावर बसायचे आणि आई वडील चालत असायचे. संध्याकाळी गेल्यानंतर त्या ठिकाणी आई वडिलांना ह्यांचे पाय दाबायला ते लावायचे. अशी एवढी विचित्र अवस्था आहे. असं परतत असताना एका ठिकाणी त्यांना आश्रम लागला, कुक्कुट स्वामींचा आश्रम. आणि कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी विश्रांतीसाठी बाहेर थांबले. ते सकाळी सकाळी पुंडलिकराय उठले आणि त्यांनी पाहिलं कोणीतरी 3 स्त्रिया एकदम मलिन वस्त्रामध्ये, काळा कुट्ट अशा स्त्रिया त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये प्रवेश करतायत. प्रवेश केल्यानंतर थोड्या वेळाने आतमध्ये आश्रमाची सगळी साफसफाई करतात, महाराजांचं दर्शन घेतात. आणि जात असताना मात्र ज्या कुरूप होत्या, अत्यंत मलिन वस्त्र परिधान केले होत्या, जात असताना स्वच्छ कपडे घातलेले, स्वरूप सुंदर त्या दिसू लागल्या. याला आश्चर्य वाटलं, काय हा प्रकार आहे. या ठिकाणी येत असताना ह्या सगळ्या काळ्या कुट्ट होत्या, मलिन झालेल्या होता, यांचा वास येत होता.
आणि ह्या जात असताना एवढ्या सुंदर दिसत आहेत, यांचे कपडे स्वच्छ आहेत, याचा परिणाम काय? हा थोडासा पुढं सरसवला. पुंडलिकराय त्या ठिकाणी पुंडलिकरायने विचारलं, का हो नेमक्या तुम्ही कोण आहात? येताना एकदम मलिन अवस्थेमध्ये होतात आणि जाताना पवित्र अवस्थेमध्ये दिसतायत, याचं कारण काय? त्या ठिकाणी गंगा माता म्हटली, अरे मी गंगा आहे, ही सरस्वती आहे आणि ही यमुना आहे. आम्ही तिन्ही नद्या आहेत आणि या ठिकाणी आमच्यामध्ये अनेक तुझ्यासारखे पापी लोक स्नान करतात आणि त्यामुळे आम्हाला मालिन्य प्राप्त होतं. आणि मग हे मालिन्य अपवित्रपणा दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कुक्कुट स्वामींच्या दर्शनाला येतो, त्यांच्या सेवेला येतो. महाराज हे कुक्कुट स्वामी जे होते हे फार तत्वज्ञ संत महात्मे होते. यांची अशी अवस्था होती, तीर्थासी तीर्थ तोची झाला एक, मोक्ष तेने दर्शने, तीर्थी कुर्वंती तीर्थानी, कर्मी सुकर्मी कुर्वंती कर्मानी, सच्छास्त्री कुर्वंती शास्त्रानी, अशी त्यांची अवस्था होती. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ, तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वशी वैष्णव, अशी या महापुरुषांची अवस्था होती. यांच्याकडे आल्यानंतर तीर्थांना तीर्थत्व प्राप्त होत असायचं. भक्त शिरोमणी नामदेव यांचा एक गोड अभंग आहे. जयाचे तीर्था आले तीर्थपणा, जयाचे तीर्था आले तीर्थपणा, केली साठवण हृदयीती, केली साठवण हृदयीती, नवल महिमा हरिदासाची, नवल महिमा हरिदासाची, जयाचे तीर्था आले तीर्थपण, अशी या महापुरुषांची अवस्था होती. हे सजीवन हे अनेक घटकांकडून उपकृत असल्यामुळे त्याच्यावर अनेक प्रकारचं ऋण आहे. सामाजिक ऋण आहे, ज्या गावामध्ये राहतो त्या गावाचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, मातापित्यांचं ऋण आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये प्रामुख्याने 3 ऋण सांगितलेली आहेत. एक देव ऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे आणि तिसरं पितृ ऋण आहे. मानवी जीवन निर्विघ्नपणे परिपूर्ण होण्यासाठी, मानवी जीवनाची निर्विघ्नपणे वाटचाल होण्यासाठी या तिन्ही ऋणातून, या तिघांच्या ऋणातून अंशतः का होईना माणसाने उत्तीर्ण झालं पाहिजे. यांच्या ऋणातून माणसाने मुक्त झालं पाहिजे. जे भगवान परमात्म्याची भक्ती करतात, भगवान परमात्म्याला काया वाचा मनाने शरण गेलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ऋण शिल्लक राहत नाही. या परी जे जे भगवत भक्त ते ऋण तयासी निर्मुक्त. किंवा पुढे शांती ब्रह्मनाथ महाराज बोलतात, जो हरीचा शरणागत तो कोणाचा नभे अंकित, कर्माकर्मी तो अलिप्त नित्यमुक्त ऋण तयासी. भगवान परमात्म्याची भक्ती करणारे जे भगवत भक्त आहेत, महात्मे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ऋण शिल्लक राहत नाही. परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची तशी सेवा भक्ती घडत नसल्यामुळे त्याला मात्र या ऋणातून उत्तीर्ण व्हावं लागतं. म्हणून तर उपनिषदांचा तसा आग्रह आहे, देवपितृभ्याम देवपितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. आपल्याकडे प्राचीन काळामध्ये भारत देशामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. विद्यार्थी आपल्या घरी येऊन गुरुकुलामध्ये जात असायचा, गुरुजींकडे राहत असायचा आणि त्या ठिकाणी सगळी शिक्षा वगैरे शिक्षण घेतल्यानंतर परत स्वगृही परतत असताना त्याला श्री गुरु एक अत्यंत महत्त्वाचा उपदेश करत असायचे. सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदः, सत्यात न प्रमदितव्यम धर्मात न प्रमदितव्यम स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. असा सगळा उपदेश, अनेक प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी केला आहे. शेवटी असं म्हटलेलं आहे, याने मया सुचरितानी तानी त्वया उपस्यानी नो इतरानी. आमच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्याचा तू स्वीकार कर, बाकीच्या गोष्टींचा स्वीकार करू नकोस. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा हा उपदेश केला आहे, देवपितृभ्याम देवपितृ कार्याभ्याम न प्रमदितव्यम. आई वडील देवता यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आळस करू नकोस, प्रमाद करू नकोस. आणि त्या दृष्टिकोनातून शास्त्रामध्ये पुत्राच्या दृष्टीने जे काही उचित कर्तव्य सांगितलेलं आहे, अर्थात आपले आई वडील मरण पावल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ उदक प्रदान क्रिया करणं, पिंड प्रदान क्रिया करणं, ही जी काही क्रिया सांगितलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही क्रिया केल्यानंतर, हे श्राद्ध केल्यानंतर जे काही मृत असणारे जीवात्मे आहेत त्यांना सद्गती प्राप्त होत असते. म्हणून पुत्राचं जे काही आद्य कर्तव्य आहे त्याच्यामध्ये हा श्राद्ध कर्मविधी फार महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्या ठिकाणी नैमित्तिक
कर्माचा विचार सांगत असताना असं म्हटलेलं आहे, आणि सोम सूर्य ग्रहणे एवोनी करीती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपले आई वडील ज्या तिथीला मरण पावलेले आहेत ती तिथी मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठा पर्वकाळ आहे. एरवी मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे पर्वकाळ येतात. सूर्यग्रहण हाही एक पर्वकाळ आहे, चंद्रग्रहण हाही पर्वकाळ आहे, कपिला षष्ठी हा एक पर्वकाळ आहे. बापूजी हा जो पर्वकाळ आहे फार दिवसांनी येतो, जवळजवळ तब्बल 60 वर्षांनी कपिला षष्ठीचा योग येतो. काहींच्या जीवनामध्ये हा पर्वकाळ घडतही नाही, कारण नेमकाच तो पर्वकाळ झालेला असतो आणि यांचा जन्म होतो. आणि तो पर्वकाळ यायच्या अगोदरचे तद्धाम परमम अशी अवस्था झाली असते. त्यामुळं काहींना हा कपिला षष्ठीचा योग पर्वकाळ साधताही येत नाही. सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे तरी पर्वकाळ यथोचित साधता येतात का हो? शास्त्रोक्त पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हे पर्वकाळ यथोक्त यथाविधी यथोचित माणसाकडून घडत नाहीत, परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक वर्षाला त्याच्या जीवनामध्ये 2 पर्वकाळ फार महत्वाचे असतात. कोणकोणते? आपल्या आई वडिलांनी ज्या तिथीला देह ठेवलेला आहे, तारखेला नाही बरं का, तिथीला, ज्या तिथीला आपल्या मात्या पित्यांनी देह ठेवलेला आहे ती तिथी मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या पर्वकाळाची स्थिती निर्माण करत असते. हे मी माझ्या पदरचं सांगत नाही, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी याचा सविस्तर विचार केला आहे. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्यांचा अंतकाळ. ते धर्माची वेळ अति पवित्र, अत्यंत पवित्र ती धर्माची वेळ आहे. आई वडिलांनी ज्या तिथीला देह ठेवलेला आहे त्या तिथीला आपण जे काही दान धर्म करू, जे काही सत्कर्म करू, जे काही सदाचरण करू, जे काही ग्रंथपठन करू, हे अनंत पटीने फलदायी ठरत असतं. म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ हे श्राद्ध कर्म केलं पाहिजे. शास्त्राचा तसा आदेश आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मात्या पितांचं जे स्थान आहे ते अत्यंत उच्च कोटीचं आहे. त्यांना फार मोठं श्रेष्ठ स्थान संस्कृतीने वेदाने शास्त्राने दिलेलं आहे. म्हणून तर तैत्तरीय उपनिषदामध्येच पुढे हा सगळा उल्लेख आलेला आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. याचा अर्थ काय? तू आईला देव मानणारा हो, पित्याला देव मानणारा हो, आचार्यांना देव मानणारा हो, अतिथीला देव मानणारा हो, असा आपल्याकडे शास्त्रामध्ये वेदांतामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणून आई वडिलांचं जे स्थान आहे ते अत्यंत उच्च कोटीचं आहे, श्रेष्ठ स्थान आहे. ज्ञानोबाराय तर बोलतात, सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असणारे तीर्थ जर कोण असतील तर आई वडील. सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असणारे, अग्रस्थानी असणारे आपले आई वडील हे तीर्थ स्वरूप आहेत. आणि त्यांची सेवा करत असताना माणसाने अक्षरशः आपला देह ओवाळून टाकावा त्यांच्या सेवेत. संतांचं वर्णन करतायत. संत महात्म्यांनी आपल्यावर जे काही उपकार केले, आपलं जे ओझं वागवलं, आपला जो भार घेतला, आपल्या हिताची काळजी घेतली, ती कशा पद्धतीने घेतली? ज्याप्रमाणे एखादी आई जसं आपल्या मुलाचं हित पाहते तसं संत महात्म्यांनी माझं हित पाहिलं, माझ्या हिताची काळजी वाहिली. म्हणून तुकोबाराय बोलतायत, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, माझं सर्वस्वी भार तुमच्यावर आहे. आणि असं आहे महाराज, संत महात्म्यांवर जर आपण ओझं घातलं, भार घातला, तर भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुकोबाराय म्हणतात, हे संत महात्मेच माझ्या हिताची काळजी करतात, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. हे पूर्ण चरण पूर्ण तुका म्हणे भार घातली यावरी, तो भगवान परमात्म्याचे नारायण, ते भगवान परमात्म्याचे. तुका म्हणे भार घातली यावरी, हे संतांचं चाललंय. भगवान परमात्मा ही भार वाहतो, परंतु या अभंगामध्ये संत महात्मे सर्वसामान्य जीवाचा कसा भार वाहतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आणि हे सगळं करत असताना मातेप्रमाणे तुम्ही प्रीती करता, आईप्रमाणे आमचे कळवळ्याची काळजी वाहता, हिताची काळजी वाहता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीना भाभिन प्रीती. आई हा शब्द नसून हा एक मंत्र आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आई हा मंत्र आहे. या सृष्टीची उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा जे 2 शब्द बाहेर पडले त्यापैकी एक ओम आहे आणि दुसरा शब्द आहे अथ. ओंकारश्चात शब्दश्च त्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभो. ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा हे 2 शब्द बाहेर पडले आणि तुमच्या आमच्या मुखातून पहिल्यांदा कोणता शब्द बाहेर पडला असेल तर तो आई आहे. आई हा शब्द पहिल्यांदा बाहेर पडला आपल्या मुखातून. कोणता पडला बाहेर? आई. बाई. आपल्या या परळी तालुक्यामध्ये म्हणा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आईला एक जिव्हाळ्याने संबोधण्याचा शब्द आहे बाई. मला वाटतंय आपले आमदार साहेब देखील बाईच उच्चारतात. सगळीच मंडळी आपण आपल्या मातोश्रींना बाई म्हणून पुकारतो. मी देखील माझ्या आईला बाईच म्हणतो. त्याच्यामध्ये आई शब्द आलेलाच आहे ना. बा आई म्हणून अत्यंत पवित्र असा हा आई शब्द आहे. म्हणून या आई शब्दाची माणसाने उपासना केली पाहिजे. हा आई शब्द जो आहे हा एक मंत्र आहे. याची उपासना केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. ते आपलं आद्य कर्तव्य आहे. या सगळ्या परिवाराकडून अर्थात कैलासवासी सौभाग्यवती उजाबाई सुदामराव मुंडे अर्थात बाई यांची सगळी सेवा दादांनी केली. त्यांचे बंधू असतील, त्यांचे चिरंजीव असतील, यांनी म्हणजे यथोचित सेवा केली. कुठल्याही प्रकारची हेळसांड केली नाही. आणि त्यांचं जीवन देखील तसं पारमार्थिक जीवन होतं बाईंचं. की मी सुरुवातीला सांगून गेलो की त्यांनी गावातलं एक कीर्तन चुकवलं नसेल. कारण जेव्हा जेव्हा मी कीर्तनला यायचो तेव्हा त्या मला दिसायच्या समोर. आमच्या गावामध्ये सुद्धा एवढ्या लांबून येऊन त्या ठिकाणी नामस्मरणामध्ये जो काही रामकृष्णारी सप्ताह होता त्याच्यामध्येही सहभागी होत असायच्या. असं एकदम नामनिष्ठ पारमार्थिक त्यांचं जीवन होतं. अशा मातोश्रींची सेवा करण्याचा योग मला आदरणीय आमचे दत्तू मामा आणि रावसाहेब दादा यांनी प्राप्त करून दिला. त्यामुळे मलाही एक प्रकारची सार्थकता वाटत आहे. असो, झालेली सेवा या ठिकाणी आपल्या गावातील अत्यंत सगळ्याच क्षेत्रातील प्रतिष्ठित दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. कला क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, आदरणीय बापूजी आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पैलवान आदरणीय पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच गावातील सन्माननीय प्रतिष्ठित मंडळी उपस्थित आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व असणारे आपल्या गावातले आबा आहेत. गावातील भजनी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे परगावून आलेली सगळी सुखदेव महाराज असतील, बालासाहेब महाराज असतील, आदिनाथ महाराज असतील, नारायण महाराज असतील, सगळी गावातील मंडळी आदरणीय महाराजजी या ठिकाणी उशिरा का होईना पण बट काय आपल्याकडे मन आहे ना, शॉर्ट बट स्वीट, थोडे परिनिरे तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर थोडे परिनिरे महाराज शेवटी आले आणि मार्मिक 2-3 प्रमाण महाराजांनी या ठिकाणी साथ संगत केली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय महाराज आहेत, आपली गावकरी आमचे चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दादा आहेत, परमेश्वर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत. सर्व गावातील आणि परगावून आलेली भजनी मंडळी. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.